नमस्कार मित्रांनो, एमपीएससी स्टडी गुरु या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वाचा अधिनियम पाहणार आहोत, जो की पीएसआय मुख्य परीक्षेस अतिशय महत्त्वाचा म्हणून आतापर्यंतच्या परीक्षेमध्ये हा अधिनियम अतिशय महत्त्वाचा म्हणून साबित झालेला आहे। म्हणजे प्रत्येक परीक्षेस पीएसआय मुख्यच्या या कायद्यावर 4 ते 5 तस तर 5 ते 10 म्हणा हरकत नाही एवढ्या प्रमाणात प्रश्न असतात। त्यामुळे हा मुंबई पोलीस अधिनियम किंवा महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 हा महत्त्वाचा कायदा म्हणून पीएसआय मुख्य परीक्षेस गणला जातो। जर अधिनियम पाहायचं झालं मित्रांनो, तर हा अधिनियम 1951 चा आहे। लक्षात घ्या, 1951 चा आहे। त्या काळात या अधिनियमाचं नाव मुंबई पोलीस अधिनियम होतं, परंतु 2012 साली याचं नाव बदलण्यात आलं आणि याचं नामांतर काय झालं, मग महाराष्ट्र पोलीस अधिनियम असं झालेलं आहे। मग तेव्हापासून मुंबई न म्हणता महाराष्ट्र पोलीस अधिनियम असंच म्हटलं जातं मित्रांनो। 2012च्या मित्रांनो 2012चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 24 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 24 त्याला म्हणजेच मुंबई पोलीस अधिनियम 1951 ला महाराष्ट्र पोलीस अधिनियम असं म्हटलं जातं मित्रांनो। तर हे लक्षात ठेवा आणि ज्या ज्या ठिकाणी मुंबई होतं त्या ठिकाणी 2012 साली महाराष्ट्र करण्यात आलेला आहे। मग हा जर अधिनियम पाहायचं झालं तर या अधिनियमाला अनुमती कधी मिळाली तेही महत्त्वाचं आहे। हा 1951 चा मुंबई अधिनियम क्रमांक कितीचा आहे, 22 आहे मित्रांनो, लक्षात घ्या 22 आहे। आणि या अधिनियमाला अनुमती मिळाली बघा 1 जून 1951 ला महाराष्ट्र पोलीस अधिनियम किंवा मुंबई पोलीस अधिनियमाला म्हणजे अनुमती मिळालेली आहे। तर प्रसिद्धी मिळालेली आहे 11 जून 1951 ला 1951 ला याला आपल्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे मित्रांनो। मग हे जर बघायचं झालं तर आपण या कायद्याची प्रारंभिक कलम पाहून घेऊया आधी, म्हणजे आपल्याला अभ्यास करत असताना सोपं जाईल। प्रारंभिक कलम जर तुम्ही पाठ केलीत तर जास्तीत जास्त प्रश्न या कलमावरतीच असतात। चला तर मग कलम पाहूयात। आता हे तर आपण पाहिलं महाराष्ट्र पोलीस अधिनियम म्हणजे 1919 चा मुंबई पोलीस अधिनियम क्रमांक किती 22। आता प्रकरण 1 आहे प्रारंभिक, प्रकरण 1 प्रारंभिक। मग यातील कलम पाहून घेऊया। संक्षिप्त नाव काय, मग काय द्यायचं मित्रांनो, संक्षिप्त नाव म्हणजे मुंबई पोलीस अधिनियम 1951 होतं, परंतु 2012 साली त्याचं नामकरण करण्यात आलं आणि काय केलं तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मध्ये त्याचं रूपांतर करण्यात आलं। तर कलम 1 मध्ये काय बघा, संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि प्रारंभ। तेच अनुमती कधी 1 जून 1951 ला, तर प्रसिद्धी राजपत्रात 11 जून 1951 ला। आता कलम 2 जे काही आहे मित्रांनो, तर कलम 2 आहे बघा व्याख्या। आता हे व्याख्या कलम आपण आधी कंप्लीट करून घेऊया, म्हणजे कसं, म्हणजे एक सिरियल लागल्यासारखं तुम्हाला कळून येईल। परंतु यात जर बघितलं तर व्याख्या या कमीच आहेत। जवळपास या व्याख्यांची संख्या जर बघितली तर मित्रांनो 17 ते 18 व्याख्या आहेत, त्या आपण पाहून घेऊया, म्हणजे तुमच्या जास्तीत जास्त लक्षात येईल। कलम 2 मध्ये काय आहेत, व्याख्या आहेत मित्रांनो। व्याख्या कलम 2 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 2 नुसार काय आहे तर व्याख्या आहेत। त्या व्याख्याचा क्रमवार ही पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरतं। चला तर मग या व्याख्या पाहून घेऊया। पहिली व्याख्या आहे कलम 2(1) मध्ये, कलम 2 आणि उपकलम 1
यामध्ये गुरेढोरे याची व्याख्या करण्यात आलेली आहे. गुरेढोरे यात हत्ती, उंट, घोडे, गाढवे, खेचरे, मेंढ्या, शेळ्या व डुकरे यांचा समावेश होतो. बघा कोणकोणते प्राणी आहेत यावर अनेक वेळा परीक्षित प्रश्न आलेले आहेत. बघा हत्ती आहे, उंट आहे, घोडे आहेत, गाढवे आहेत, खेचरे आहेत, शेळ्या, मेंढ्या व डुकरे एवढे या अधिनियमामध्ये प्राणी आहेत. मग जर बघायचं झालं मित्रांनो, मग कोणकोणते प्राणी नाहीत या अधिनियमामध्ये? प्राणी कोणकोणते नाहीत एक लक्षात घ्या. यावर अनेक वेळा प्रश्न आलेला आहे. कलम 2(1) या कलमामध्ये किती प्राण्यांचा समावेश होतो? तर पहा, हत्ती, उंट, घोडे, गाढवे, खेचरे, शेळ्या, मेंढ्या, डुकरे एवढे या अधिनियमामध्ये प्राणी आहेत. तर मग प्राणी कोणकोणते नाहीत बघा. एक माकड आहे का? नाही, असं परीक्षेमध्ये कन्फ्युज केलं जातं. माकड आहे का? नाही. त्यानंतर कुत्रा आहे का? नाही. त्यानंतर गाय आहे का? गाय नाही, गाय नाही. तर बैल हाही प्राणी नाही. तर माकड नाही, कुत्रा नाही, गाय नाही आणि बैल नाही. तर मित्रांनो हे प्राणी तुम्ही लक्षात ठेवा. आणि कोणते नाहीत? तर माकड, गाय, बैल हे आणि कुत्रा हे प्राणी नाहीत. तर हे प्राणी तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी दिलं जातं. कलम 2(1) मध्ये व्याख्या कशाची दिलेली आहे? तर गुरेढोरे म्हणजे काय याची व्याख्या कलम 2(1) न दिलेली आहे मित्रांनो. तर कलम 2(2) काय सांगितलेलं आहे? महानगरपालिका याची व्याख्या सांगितलेली आहे. कलम 2(2) महानगरपालिकेची व्याख्या. तर महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 2(2) महानगरपालिका या शब्दाची व्याख्या दिलेली आहे. आणि यामध्ये जर बघायचं झालं, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 काय? मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 किंवा नागपूर शहर महानगरपालिका अधिनियम 1948 या अन्वये घटित केलेली महानगरपालिका असा याचा अर्थ होतो मित्रांनो. काय? महानगरपालिका म्हणजे मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 आणि नागपूर शहर महानगरपालिका अधिनियम 1948 यानुसार स्थापन झालेल्या सर्व महानगरपालिका यांचा उल्लेख या महानगरपालिका म्हणजे कलम 2(2) महानगरपालिकेची व्याख्या यामध्ये करण्यात आलेला आहे. पुढील कलम आहे कलम 2(3). पुढील कलम आहे मित्रांनो कलम 2 म्हणजे व्याख्याचा कलम किती आहे? 2(3). मग कलम 2(3) मध्ये सक्षम अधिकारी या शब्दाची किंवा व्याख्या दिलेली आहे. सक्षम प्राधिकारी किंवा अधिकारी मित्रांनो, हा शब्द प्रयोग या अधिनियमाच्या तरतुदीमध्ये कोणत्याही अधिकाराचा वापर करण्याच्या किंवा कोणतेही कर्तव्य किंवा काम पार पाडण्याच्या संदर्भात वापरण्यात आला असेल तेव्हा काय म्हणलेला बघा. आता मग सक्षम अधिकारी कोण कोण बघा. मग कोणाकोणाचा उल्लेख सक्षम अधिकारी म्हणून केला जातो. एक आहे बघा अ मध्ये काय म्हणलेलं म्हणजे क मध्ये काय म्हणलेलं आहे की प्रांतिक मुंबई बृहमुंबई व इतर निविदिष्ट ठिकाणी म्हणजे इतर नेमलेल्या ठिकाणी बृहमुंबई क्षेत्रामध्ये जर असेल तर कोण सक्षम अधिकारी किंवा प्राधिकारी? तर आयुक्त. बृहमुंबई क्षेत्रात असेल तर आयुक्त सक्षम अधिकारी किंवा प्राधिकारी. आणि इतर ठिकाणी जर असेल मित्रांनो, इतर ठिकाणी तर कोण? जिल्हा दंडाधिकारी किंवा अधीक्षक किंवा अप्पर अधीक्षक. म्हणजे बृहमुंबई क्षेत्र असेल तर तिथं आयुक्त हा सक्षम प्राधिकारी किंवा अधिकारी असतो. आणि जर इतर ठिकाणी असेल म्हणजे ऑदर ठिकाण ते बृहमुंबई सोडून तर एक जिल्हाधिकारी आहे किंवा अधीक्षक किंवा अप्पर अधीक्षक हे सक्षम प्राधिकाऱ्याच्या व्याख्येमध्ये देण्यात आलेली आहेत. कलम 2(3) मध्ये या सक्षम प्राधिकाऱ्याची व्याख्या दिलेली आहे. तर पुढे आहे मित्रांनो, पोलीस शिपाई. पोलीस शिपाई कलम 2(4) मध्ये व्याख्या सांगितलेली आहे. पोलीस शिपाई याचा अर्थ सर्वात कनिष्ठ श्रेणीचा पोलीस अधिकारी. कोणाचा? कलम 2(4) चा व्याख्या आहे मित्रांनो पोलीस शिपायाची. तर सर्वात कनिष्ठ श्रेणीचा
पोलीस शिपाई म्हणून याला ओळखलं जातं. तर पुढे आहे मित्रांनो कलम 2(4)A 2(4)A म्हणजे 2(4) क किंवा 2(4)A असंही याला म्हटलं जातं. म्हणजे कलम 2(4) उपकलम 4A आणि याला म्हणतात नृत्यशाळा. नृत्यशाळा म्हणजे काय मित्रांनो, ज्या ठिकाणी फी मध्ये किंवा फी शिवाय कोणत्याही प्रकारचे नृत्य शिकवले जाते ती जागा. मग याला अपवाद एक आहे बघा मित्रांनो, याला काय सांगितलेलं आहे माहिती का, याला एक अपवादही सांगितलेला आहे. तो म्हणजे शासनाने प्राधिकृत केलेल्या संस्थेत अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून जर नृत्य शिकवले जात असेल तर ती नृत्यशाळा असणार नाही. हे बघा, कोणत्याही संस्थेत अभ्यासक्रमाचा जर एक भाग म्हणून जर नृत्य शिकवलं जात असेल तर ती नृत्यशाळा असणार नाही. मग नृत्यशाळा कोणती, जेथे फी भरल्यानंतर किंवा अन्य कोणताही मोबदला घेतल्याशिवाय प्रवेश दिल्यानंतर व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे नृत्य शिकवण्यात येते किंवा त्यांच्याकडून नृत्याचा अभ्यास करण्यात येतो अशी कोणतीही जागा म्हणजे काय, नृत्यशाळा होय. तर याची व्याख्या कलम 2 उपकलम 4 आणि ए ही घटना दुरुस्ती आहे. कलम 2(4)A किंवा 2(4) क असंही म्हटलं जातं. पुढे आहे कलम 2(5) जिल्हा. कलम 2(5) न जिल्ह्याची व्याख्या सांगितलेली आहे. कलम 2(5). आता याचा जर अर्थ बघितला मित्रांनो तर सीआरपीएफ म्हणजे सीआरपीसी प्रमाणे निर्माण करण्यात आलेला प्रादेशिक विभाग म्हणजे जिल्हा होय मित्रांनो. सीआरपीसी म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता 1898च्या प्रयोजनात जिल्हा म्हणून गठीत झालेला असा कोणताही प्रदेश म्हणजे काय, जिल्हा होय मित्रांनो. सीआरपीसीच्या अधिनियमाप्रमाणे झालेला. परंतु त्यामध्ये अपवाद काय, ज्या क्षेत्रासाठी पोलीस आयुक्ताची नियुक्ती केलेली आहे हा त्याचा अपवाद आहे. म्हणजे तो जिल्हा असेल का, तर नाही. तर यामध्ये कोणत्या क्षेत्राचा समावेश होत नाही, तर आयुक्ताची नेमणूक करण्यात आली असेल अशी कोणतीही जागा याचा समावेश यामध्ये होत नाही जिल्ह्यात. तर पुढे आहे कलम 2(5) क 2(5)A किंवा क म्हणत त्याला, मराठीतून क आणि इंग्लिशमधून ए. 2(5) क खाद्यगृह. 2(5) क म्हणजे काय, खाद्यगृह. मग यामध्ये कशाचा समावेश होता तेही आपण पाहणार आहोत. याचा अर्थ ज्या कोणत्याही जागेत लोकांना प्रवेश दिला जातो व जेथे अशा जागेची मालकी असणाऱ्या किंवा त्यामध्ये हितसंबंध असणाऱ्या किंवा तिची व्यवस्था पाहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून त्या जागेवर सेवनाकरिता कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ किंवा पेय पुरवण्यात येते ती जागा असा होत असून त्यामध्ये अल्प उपहार कक्ष, खानावळ, कॉपीगृह यांचा ज्या दुकानात किंवा दुकानाजवळ लोकांना सेवनाकरिता कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ किंवा पेय पदार्थ पुरवले जातात अशा दुकानाचा समावेश यामध्ये केला जातो. परंतु यामध्ये सार्वजनिक करमणुकीची जागा याचा समावेश होत नाही. आता जर सर्वसाधारण जर भाषेत बघितली मित्रांनो, खाद्यगृह म्हणजे काय, ज्या ठिकाणी लोकांना खाद्यपदार्थ व पेय पुरवले जातात त्याला खाद्यगृह म्हणायचं. मग अपवाद काय यामधला, तर सार्वजनिक ठिकाणी करमणुकीची जागा हे खाद्यगृह असेल का, तर नाही. आता खाद्यगृह यामध्ये दारू सोडून सगळे जे काही पदार्थ असतात त्यांना खाद्यगृह म्हटलं जातं मित्रांनो. आणि दारूचा समावेश आला की मग ते वेगळं झालं. ओके, यामध्ये फक्त दारू नाही. तर कलम, आता पुढील कलम आहे मित्रांनो 2(6) महासंचालक व महानिरीक्षक. ते पण आपण बघू. 2(5)(6) कलम 2(6) मित्रांनो, 2 मुख्य कलम आणि उपकलम 6. आता हे जर पाहायचं झालं, महासंचालक व महानिरीक्षक अप्पर, उप आणि सहाय्यक इत्यादी या कायद्यात तरतूद केल्याप्रमाणे त्यांचे अधिकार असतील मित्रांनो. या संपूर्ण मोठ्या व्याख्येचा अर्थ हाच आहे की महासंचालक, महानिरीक्षक, अप्पर, उप, सहाय्यक या कायद्यात नमूद केल्याप्रमाणे आहेत.
कलम 2.6 मग 2.6 मध्ये काय महासंचालक, महानिरीक्षक, अप्पर, उप आणि सहाय्यक. पुढे आहे कलम 2.7 नगरपालिका. कलम 2.7 नगरपालिका आहेत मित्रांनो. याचा अर्थ राज्याच्या कोणत्याही भागात ज्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे स्थापन केलेली नगरपालिका किंवा बरोपालिका असा होतो याचा अर्थ. परंतु यात महानगरपालिकेचा समावेश होत नाही. नगरपालिका म्हणजे काय? नगरपालिका यामध्ये नगरपालिका तसेच पौरपालिका तसेच त्यालाच बरोपालिकाही म्हणतात इत्यादीचा समावेश होतो. मात्र त्यामध्ये महानगरपालिकेचा समावेश होत नाही. तर पुढे आहे कलम 2.7 क. कलम 2.7 म्हणजे मेन कलम जे आहे 2 आहे आणि उपकलम 7 क. नागपूर 2.7 क महानगरपालिका आयुक्त. 2.7 क महानगरपालिका आयुक्त याची व्याख्या दिलेली आहे मित्रांनो 2.7 क मध्ये. तर महानगरपालिका आयुक्त म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी होय, सीईओ असं त्याचा अर्थ आहे मित्रांनो. 2.7 क मध्ये महानगरपालिका आहे. तर 2.7.8 म्हणजे 2.8 मध्ये कलम 2.8 जागा, जागेची व्याख्या दिलेली आहे. काय म्हणलेलं आहे मग? कायम व तात्पुरत्या स्वरूपाची इमारत, तंबू, मंडप इत्यादी इमला तसेच कुंपण घातलेली असो अथवा नसो म्हणजे खुले असो अथवा नसो म्हणजे ती जागा म्हणजे काय? जागा मित्रांनो. त्यात कोणत्याही कायम किंवा तात्पुरत्या स्वरूपाची इमारत असेल, मंडप असेल इत्यादी बांधकाम केलेले असेल अशी जागा, मग ती खुले असो अथवा बांधलेली असो. तर कलम 2.8 मध्ये ते सार्वजनिक जागेची दिलेली आहे. तर कलम 2.9 हे जी काही व्याख्या आहे मित्रांनो सार्वजनिक मनोरंजनाची जागा आहे. सार्वजनिक मनोरंजनाची जागा. सार्वजनिक मनोरंजनाची जागेत जर बघितलं तर काय काय भेटतं बघा. करमणुकीसाठी दारू तर मिळते, निवास, भोजन, दारू, मादक पदार्थ इत्यादीची त्यामध्ये सोय केलेली असते. परंतु खाद्यगृहामध्ये म्हणजे 2.5A मध्ये खाद्यगृह आहे ना त्यामध्ये दारूचा समावेश होतो का? नाही. तर सार्वजनिक करमणुकीच्या जागेमध्ये निवास, भोजन, दारू, मादक पदार्थाची इत्यादीची सोय केलेली असते मित्रांनो. सार्वजनिक म्हणजे जी काही मादक पदार्थ आहेत त्यांची सोय केली. सार्वजनिक करमणुकीची जागामध्ये याचा अर्थ जो काय आहे मित्रांनो तर निवासगृह, भोजन किंवा हॉटेल म्हणजे त्यामध्ये सर्व खाण्यापिण्याचे पदार्थ दिले जातात. तसेच मादक पदार्थ या 3 पदार्थांचा समावेश होतो. एक लक्षात घ्या, एक निवास, भोजन, दारू आणि मादक पदार्थाचा समावेश सार्वजनिक करमणुकीच्या जागेत होतो. तर पुढील आहे कलम 2.11 व्याख्या चालू आहेत आपल्या. कलम 2.11 पोलीस अधिकारी आहे मित्रांनो. कलम 2.11 पोलीस अधिकाऱ्याबाबत कलम 2.11 मध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तेही आपण पाहणार आहोत. तर पोलीस अधिकाऱ्यामध्ये कसं आहे बघा. या अधिनियमाअंतर्गत नेमलेला पोलीस दलातील कोणताही व्यक्ती मित्रांनो. मग या पोलीस अधिकाऱ्यामध्ये कलम 21 किंवा 22 अन्वये नेमलेला विशेष पोलीस अधिकाऱ्याचा किंवा जादा पोलीस अधिकाऱ्याचा समावेश होतो. कलम 21 मध्ये काय? विशेष पोलीस अधिकारी आणि कलम 22 मध्ये काय? जादा पोलीस अधिकारी. या दोघांचाही समावेश पोलीस अधिकारी म्हणजे कलम 2.11 यामध्ये पोलीस अधिकाऱ्याचा समावेश केलेला आहे मित्रांनो. तर कलम 12 काय आहे? कलम 12 मध्ये विहित आहे. याचा अर्थ अधिनियमाद्वारे विहित केलेला असा होतो. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील अधिनियम 1951 मधील कलम 2.13 सार्वजनिक जागा आहे मित्रांनो. 2.13 सार्वजनिक जागा. आता ही जर बघितलं सार्वजनिक जागेची व्याख्या यामध्ये किनाऱ्यालगतचा प्रदेश, प्रत्येक सार्वजनिक इमारतीचा किंवा स्मारकाचा परिसर आणि पाणी काढण्याकरिता, धुण्याकरिता किंवा स्नानाकरिता किंवा मनोरंजनाकरिता जेथे लोकांना जाण्या येण्याची मोकळीक असते त्या सर्व जागांचा समावेश सार्वजनिक जागेमध्ये केला जातो. मग ते कशामध्ये आहे मित्रांनो? कलम 2.13 मध्ये आहे. या सर्व जागेला सार्वजनिक जागा म्हणतात. म्हणजे कोणकोणत्या? किनाऱ्यालगतचा प्रदेश, सार्वजनिक इमारतीजवळील जागा आणि जेथे लोकांना येण्या जाण्यासाठी मुभा असते त्या जागेला काय म्हणायचं? सार्वजनिक जागा. आणि मग तिची व्याख्या कलम 2.13 मध्ये सांगितण्यात आलेली आहे. कलम 2.13
213 या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे. कलम 213 महसूल आयुक्त मित्रांनो. महसूल आयुक्त म्हणजे मुंबई जमीन महसूल अधिनियम 1879चा. कधीचा? मुंबई जमीन महसूल अधिनियम 1879च्या कलम 6 नुसार नेमलेली व्यक्ती आहे मित्रांनो. कलम 6 नुसार नेमलेली व्यक्ती म्हणजे विभागाचा आयुक्त किंवा महसूल आयुक्त असा त्याचा अर्थ होतो. तर पुढे आहे कलम 14 नियम, म्हणजे याचा अर्थ या अधिनियमाखाली निर्माण केलेले नियम असा याचा अर्थ होतो. तर कलम 15 आहे मित्रांनो रस्ता. रस्त्यामध्ये मग कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो बघा. लोकांना येण्या जाण्यासाठी मुभा असलेला कोणताही मार्ग, म्हणजे लोकांना येण्या जाण्यासाठी मुभा असलेला कोणताही मार्ग मित्रांनो. यामध्ये पाऊल वाटेपासून महामार्गापर्यंत सर्व मार्गाचा समावेश या रस्ता या व्याख्यामध्ये केलेला आहे. पुढे आहे कलम 216 दुय्यम दर्जाचे अधिकारी. 216 मध्ये दुय्यम दर्जाचे अधिकारी म्हणजे पोलीस निरीक्षकापेक्षा खालच्या दर्जाच्या अधिकारी. कुणाच्या? पोलीस निरीक्षकापेक्षा खालच्या दर्जाचा अधिकारी म्हणजे दुय्यम अधिकारी मित्रांनो. दुय्यम अधिकारी पोलीस निरीक्षकापेक्षा खाला. तर पुढे आहे 217 मध्ये वाहन याची व्याख्या दिलेली आहे. मग यामध्ये काय आहे बघा. वाहनामध्ये खटारापासून ते विमानापर्यंत, म्हणजे खटाऱ्यापासून, खटारा म्हणजे आपल्याकडे बैलगाडीला वगैरे खटारा म्हणतात गावाकडे वगैरे, खटाऱ्यापासून ते विमानापर्यंत सर्व वाहनाचा समावेश या वाहन या व्याख्यामध्ये केला जातो. 217 वाहन. मग यामध्ये बघा खटारा, मोठा मालगाडी, हातगाडी किंवा कोणत्याही प्रकारचे इतर वाहतूक साधन असा त्याचा अर्थ होतो. त्यात दुचाकी सायकल, 3 चाकी सायकल, रिक्षा, स्वयंचलित गाडी, जहाज किंवा विमान इत्यादीचा समावेश केला जातो मित्रांनो. तर ह्या झाल्या व्याख्या. मुंबई पोलीस अधिनियमातील व्याख्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत मित्रांनो. तर एकूण व्याख्या आहेत 17. आता या 17च्या 17 महत्वाच्या आहेत. तर हो, कारण मुंबई पोलीसवर कोणत्याही स्वरूपात प्रश्न विचारला जातो. या व्याख्याचं कलम आणि जोडा लाव्यामध्ये ती व्याख्या समोर दिलेली असते मित्रांनो. हे अतिशय महत्वाचा कायदा आहे. त्यामुळे आपण हा कायदा डिटेलमध्ये पाहणार आहोत कारण की महत्वाचा कायदा आहे. तर मित्रांनो ह्या झाल्या व्याख्या. तर माझे तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यानंतरचा व्हिडिओ आपण कलमांचा करणार आहोत. म्हणजे कलमामध्ये कोणकोणत्या पद्धतीचं विश्लेषण आहे त्याचाही समावेश पुढील व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत.